महाराष्ट्राला स्वाभिमान दिला, सन्मान दिला आणि आज ज्यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे साहेब शेवटच्या कोपऱ्यातील शिलेदार संपूर्ण आजरा चंदगड पासून शाहूवाडीच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिरोळ पासून गगनबावड्यापर्यंत सर्व गावागावातून शिवसेनेची भगवी पताका आपल्या गावा आणि पंचकृषीवर दिमाखानं फडकावणारा शिवसैनिक आज साहेबांच्या भेटीसाठी आलाय। एकदा जोरदार टाळ्या देऊन आदरणीय साहेबांचं स्वागत आपण सगळ्यांनी करावं। साहेब आल्यानंतर दिवाळीनंतर साहेब आज शिवसैनिकांचा सण आहे। आपण आल्यानंतर खऱ्या अर्थानं स्फुरण संपूर्ण शिवसैनिकांच्या मनामध्ये आणि मनगटामध्ये या ठिकाणी धामण्यांमध्ये या ठिकाणी पुढे जात आहे। साहेब येणं, आपल्याशी भेटणं, संवाद साधणं आणि मग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पदक्रांत करण्यासाठी जाणं। 288 आमदार निवडून येत असताना सुद्धा कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आदरणीय साहेबांनी शिवधनुष्य हातामध्ये घेतलं आणि भल्या भल्या नाही म्हणत होते या मातीची कमी आहे की महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण पदक्रांत करू शकलो। ही ताकद शिवसेनेने या ठिकाणी काही काळामध्येच उभं केली। साहेबांच्या विचाराचं वादळ संपूर्ण राज्यभर जात असताना मी मुद्दामून या ठिकाणी नरके साहेब सांगू इच्छितो, अनेक जिल्हे महाराष्ट्रामध्ये आंबेडकर साहेब आहेत, शंभूराजे आणि या ठिकाणी असणाऱ्या सामंत साहेबांना सांगू इच्छितो, अनेक जिल्हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत, पण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा लाडका जिल्हा कुठला असेल तर तो आमचा कोल्हापूर जिल्हा आहे। कोल्हापूर जिल्ह्यानं सातत्यानं साहेबांचा शब्द पडू दिलेला नाही। तुम्ही दिलेल्या शब्दाची ताकद झेलून घेतली आणि 100% शिवसेनेला रिझल्ट देणारा जिल्हा कुठला असेल तर तो आमचा कोल्हापूर जिल्हा आहे की ज्यांनी शिवसेनेचे सगळेच्या सगळे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी देऊ केले। आज साहेब मुंबईला त्या ठिकाणी जाणार आहेत, पण त्याच्या जाण्याआधी साहेबांनी ठरवलं की माझ्या शिवसैनिकांशी मला बोलायचं आहे। आज ते भेटायला त्या ठिकाणी आलेले नाहीत, आज ते बूथ प्रमुखाला भेटायला आले जो गावगाड्यामध्ये काम करतो आणि जो खरा शिवसैनिक आहे, ज्यानं गावातल्या मतदाराला आपल्या या ठिकाणी मतपेटीपर्यंत नेण्याचा संकल्प केलाय। त्या सर्व बूथ प्रमुखांना भेटण्यासाठी म्हणून आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी साहेब इथे आलेत। आपण त्यांना आश्वस्त करायचं आहे येणाऱ्या जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये साहेबांच्या विचाराचा भगवा परत फडकणार की नाही। दोन्ही हात वर करून सांगा साहेबांना। साहेब समोर जे हात वर आहेत ते तुमच्यासाठी म्हणून इथं आलेले आहेत आणि तुमचा धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण घराघरापर्यंत घेऊन जाणारा शिवसैनिक आज इथं उपस्थित आहे। मी मनापासून समोर आलेल्या सर्व माझ्या शिवसैनिक बंधू भगिनींचा मानाचा मुद्रा करतो। आपली भगवी पताका आणि हे भगवा वादळ शिव छत्रपतींच्या विचाराचं आहे, शाहूंच्या विचाराचं आहे। ताराराणीच्या जिल्ह्यामधनं परत हे राज्यभर गेलं पाहिजे, याची सुरुवात साहेब आपण या ठिकाणी करताय। मी मनापासून आपलं स्वागत करून आपल्या सर्वांचे आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी राहू देत। नेते मोठे झाले म्हणजे पक्ष मोठा होत नाही, कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, शिवसैनिक मोठा झाला पाहिजे। आम्हाला त्यांनी आदेश दिलाय, खासदारकी झाली, आमदार झाले, जोपर्यंत गावागावातला पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका सदस्य शिवसेनेचा होत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही। आणि निश्चितच नेत्यांच्या विचाराला साजेचं राजकारण आपण या ठिकाणी करतोय। मी एकनाथ शिंदे साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करून माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं, म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून। ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री, प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य, म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम। आजच साई जीवन निवडा,
कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो.